पंढरपुरातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती जैसे थे। माढा तालुक्याच्या 15 गावातील 1609 कुटुंब स्थलांतरित। येवल्यामध्ये आंधरसूल गावातील नदीला पूर, पुराच्या पाण्याचा अनेक घरांना वेढा। मंत्री छगन भुजबळांकडून पाहणी। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धारण केलं रौद्ररूप, रामकुंडमधील दुकानं आणि हॉटेलमध्ये शिरलं पाणी। पैठण शहरातील शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, 125 पेक्षा जास्त कुटुंबांचं प्रशासनाकडून स्थलांतर। चाळीसगावमधील गिरणा नदी भरली, अनेक घरांमध्ये शिरलं नदीचं पाणी, 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली। पंढरपुरात चंद्रभागा नदीला पाणी, उजनी आणि वीर धरणातून विसर्ग। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात पावसाचा कहर, एवढा मोठा पूर उभ्या आयुष्यात पाहिला नाही। डोणवाड्याच्या 80 वर्षीय आजोबांनी मांडली व्यथा। राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर। जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटींची मदत। बीडमधील समता परिषदेचा मेळावा तुर्तास रद्द, पूरस्थितीमुळे मेळावा रद्द। ओबीसी मेळाव्याला विरोध नाही, मात्र भुजबळांना विरोध, भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, मराठा समन्वयकांचा इशारा। पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवा, उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल। विचार, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रानुसार काम करा, जिंकण्याची शाश्वती असलेल्या जागाच मागितल्या जातील, एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। आशिया कप फायनलमध्ये पाकचं 147 धावांचं भारतासमोर आव्हान, दमदार सुरुवातीनंतर पाकचा संघ भारतीय फिरकीसमोर ढेपाळला। माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास बीसीसीआयच्या अध्यक्षपदी, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर घोषणा। रेल्वेचं इंजिन सुसाट, 2 डबे मागे राहिले, मुंबई अमृतसर एक्सप्रेसचा थरकाप उडवणारा प्रसंग। चिकन मागितलं म्हणून आईकडून चिमुकल्याला मारहाण, 7 वर्षीय चिन्मयचा जागीच मृत्यू। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांची कसरत। पर्यटकांसाठी आनंदाची बाब, ताडोबा सफारीच्या दरवाढीची फक्त अफवा।